आता पाहुयात आवाज लोकशाहीचा। आवाज लोकशाहीचा मध्ये आज आपण पाहणार आहोत सिंधुदुर्गामधील नागरिकांच्या समस्या। मुंबई गोवा महामार्गावरील अनधिकृत मिडल कटचा प्रश्न जैसे ते आहे। मागील अनेक महिने हा प्रश्न गंभीर बनलाय। अपघात घडले या महामार्गावर, परंतु मिडल कट काही बंद केले, परंतु अजूनही या संदर्भात जे मिडल कट आहेत ते काही चालू आहेत, ते जीवघेणे ठरत आहेत। या संदर्भात येथील स्थानिक नागरिक काय म्हणतात ते पाहूया। मुंबई महामार्गाच्या दरम्यान संपूर्ण हे मिडल कट होते, त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अपघात होत होते। त्यामुळे लोकांच्या मागणीनुसार, राजकीय नेत्यांनी मागणी केल्यानुसार हे मिडल कट बंद करण्यात आलेले होते। परत काही महिन्यापूर्वी हे मिडल कट काही लोकांनी पुन्हा सुरू केले आणि त्यामुळे बऱ्याच प्रमाणात अपघात होतात आणि त्यामुळे हे मिडल कट बंद व्हावे अशा दृष्टिकोनातून प्रशासनाने हायवे अथॉरिटीने त्यावर कारवाई करावी। प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी जे हायवे कट्स आहेत त्याच्यानी जे काही ॲक्सिडेंट होत आहेत ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट काय की तिकडचे जे नागरिक आहेत तिकडनं सोपा मार्ग करावा म्हणून त्यांनी ते कट केलेले असतील तर त्यांनी तसं करू नये, कारण ह्याच्यानी आपल्या गावकऱ्यांनाच त्रास होणार आहे आणि मुंबईवरनं येणारे आणि बाहेरून जाणारे गाड्या कमी असतात, लोकल लोकांना जास्ती त्याचा त्रास होतो। तर आपणच काही जबाबदारी घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टींची। मुसळगावपर्यंत कणकवलीपर्यंत बरेचसे मिडल कट दिसतात पावचेपासून, ते ठेकेदार कंपनीने कुठेतरी बंद कराव्यात आणि लोकांची जी गैरसोय होते जाण्या येण्याची ते चालू करून द्या। मुंबई गोवा जो हायवे झालेला आहे तो लोकांचा अपघात घालण्यासाठी झाला आहे की सुखसोयीसाठी झाला आहे, हात लोकांनाच प्रश्न, ग्रामस्थांनाच प्रश्न पडत आहे। काही जर हायवेला मिडल कट आहेत, एक म्हणजे ओरसला आहे, पावशीला आहेत, त्याचप्रमाणे उमरमाळा इथे ते मिडल कट आहे ते अजूनही बंद केलेले गेलेले आहेत, त्यामुळे अनेक अपघात होत आहेत। कृपा करून हे मिडल कट लवकरात लवकर बंद करावे। प्रशासनाने मध्यंतरी हा सर्व प्रकार बंद केला होता, कारण पिंगुळीमध्ये एक मुलाचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याची मागणी केली गेली होती, पण काही लोक अशी आहेत की त्याचं पूर्णतः दुर्लक्ष करून पुन्हा तीच हे करतायत आणि पुन्हा प्रशासनाला जबाबदार आहेत। माझी एक विनंती आहे की ह्या सर्व लोकांना की तुम्ही स्वतःच्या जीवाबरोबर खेळू नका, कारण ही खूप गंभीर समस्या आहे। आणि आता जर बघितलं तर बरेचसे लोक स्पीडमध्ये गाड्या चालवतात, पण त्यांना दोष देऊ शकत नाही, कारण हायवेचा हा रूलच आहे। पण आपल्यासारखे सामान्य लोक काय करतात की त्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी म्हणून मग मिडल कटचा वापर करतात, पण ते अत्यंत धोकादायी आहे। मिडल कट बंद केले ही चांगलीच गोष्ट होती, पण कसं झालं आहे काही व्यावसायिकांनी म्हणा किंवा काही तिकडचे लोक तिकडे जाण्यासाठी बऱ्याच स्थानिकांनी ते तोडले आहे। तोडणं हे अतिशय धोकादायक आहे, खूप लोकांचे जीव गेले आतापर्यंत। आता झारापला मिडल कटची सध्या जर झारापमध्ये बघितलं तर आत्ता 2-3 दिवसापूर्वी एक अपघात झाला आहे, तिथे फुकट नाहक लोकांचा बळी जातो, ते बंद करायला पाहिजे। याच्यावर पोलीस प्रशासनाने आणि हायवे प्रशासनाने ठोस कारवाई केलीच पाहिजे। हायवे अथॉरिटी आहेत किंवा जे ठेकेदार आहेत आणि त्यांनी आणि पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। आणि जर लक्ष दिलं नाही तर असे मोठ्या प्रमाणात अपघात होतील आणि नाहक लोकांना जीव गमवावा लागेल। मिडल कट मागील 1.5 वर्षात बंद केले असता अपघाताचे प्रमाण कमी होते आणि आता सध्या काही व्यावसायिकांच्या फायद्यासाठी हे मिडल कट काढण्यात आले आहे, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे। तरी शासनाने दखल घेऊन हे मिडल कट लवकरात लवकर बंद करण्यात यावे। हायवेमध्ये जे मिडल कट आहे जे बंद करण्यात आले होते त्यामुळे बऱ्याच प्रमाणात अपघाताचं प्रमाण कमी झालं होतं, पण परत ते माझ्यामध्ये सुरू झाले आहेत, त्यामुळे परत अपघात होण्याची शक्यता असते आणि होता येतं, ते कमी व्हायला हवं। त्यासाठी हायवे प्रशासनाने काम केलं पाहिजे त्यावर आणि लवकरात लवकर काम करून ते बंद करावे। या संदर्भात आता प्रशासन मात्र भूमिका काय घेत आहे हे पाहावं लागणार आहे। कॅमेरा पर्सन दीपकसह रोहन नाईक, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।